आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाम आहे, साधा सुद्धा नाहीये. हा बाम लावला ना की काही त्रास होणार नाही, उलट थंडगार वाटेल. ते नाही संचिता मॅडम, झोंबेल तो, माझ्या हाताला त्रास होईल मला. स्वानंदी अगं माहितीये मला, मी सांगतेय ना काही त्रास होणार नाही तुला, छान वाटेल. आणि डॅडनी काय सांगितलंय, मलमपट्टी लाव की नाही, मग हे करायला नको का? स्वानंदी जर मी हे मलम नाही ना लावलं तुला तर डॅड मला ओरडतील. हा तुला चालेल का? डॅडनी मला ओरडलेलं नाही ना, मग लावून घे. चल संचिता मॅडम. हो, काही नाही होणार, काही नाही होणार. संचिता मॅडम झोपताय त्या हाताला. स्वानंदी थँक्यू. हा तू डॅड समोर माझं नाव नाही घेतलंस, म्हणजे मी काही इंटेन्शनने नाही ना केलं, ते चुकून घडलंय माझ्याकडून. तू मला इग्नोर करत होतीस की नाही, म्हणून मी तुला टर्न करायला गेले आणि दूध सांडलं. मुद्दाम नाही झालं ग, पण थँक्यू. स्वानंदी आत्ता थोडा त्रास होईल पण नंतर छान वाटेल तुला. हे बघ मी लावलंय, इथेच ठेवलंय, तू अजून लावून घे. हा मला खूप कामं पडली आहेत ग, मी आले. आणि काळजी घे. आणि स्वानंदी हे बघ लगेच कामाला लागू नको. हा आई गो. स्वानंदी तुला दुःखात बघण्याचे सुख आहे ना, ते तू कधीच अनुभवू शकणार नाहीस. ते फक्त या संचिताचं एक्सक्लुझिव्ह सुख आहे. विश यू अ लॉट ऑफ पेन बेबी. बोल काय काम आहे? संचिता मॅम ऐका ना, ऍक्च्युली आज काय झालं, आम्हाला जरा ना पुढच्या मीटिंगला जायची घाई होती आणि तुम्ही पण चेक द्यायला जरा उशीर केला, त्यामुळे आम्ही दोघी जरा चिडलो आणि जरा जास्त बोलून गेलो तुम्हाला. त्यामुळे आम्हा दोघींकडून तुम्हाला खूप सॉरी, पण आम्हाला तुमच्या डोनेशनची गरज आहे मॅम. अच्छा हो, डोनेशनची गरज आहे म्हणून आता सॉरीची आठवण आली का? नाही विसरलीस का? सकाळी काय बोलून निघून गेलीस? देऊ आठवण करून. काय म्हणालीस? की आम्ही डिरेक्टली स्वानंदीकडूनच चेक घेऊ. हो ना? अगं मग घे ना तिच्याकडून चेक, मला का कॉल करतेस? आणि आता मी सुद्धा बघते स्वानंदी तुला चेक कसा देते. आणि आणखी एक गोष्ट, मला यापुढे पैशांसाठी नाही कॉल करायचा. सरपोतदारांच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत. मॅम आहो तू. गुड बाय मूर्ख मुली. काय ग, कसलं डोनेशन, कसला चेक, काय एवढी चिडचिड करतेस? बेबी तुला माझ्या हॉस्टेल मधल्या फ्रेंड्स माहिती आहेत ना, शिखा आणि आसावरी. सकाळी त्या आल्या होत्या, त्यांना एनजीओ साठी डोनेशन हवं होतं, पण मी नाही देऊ शकले कारण स्वानंदी नव्हती ना. तिने चेक साईन केल्याशिवाय आपल्याकडे काहीच होत नाही. तिची खूप वाट बघितली पण बया कुठे फिरत होती देव जाणे. आणि मग काय, त्या निघून गेल्या. तुला माहितीये त्या काय म्हणाल्या? स्वानंदी मालकीण म्हणे, स्वानंदी, मी नाही. बेबी खूप बोलल्या यार त्या मला, आणि हे सगळं त्या स्वानंदीमुळे झालंय. मूर्ख मुलगी. बेबी मला खूप वाईट वाटलंय यार. माझा अपमान झालाय आणि तुला हसू येतंय. सॉरी. मग काय कर संचिता, हसू नको तर काय कर. पण बघ ना, सरपोतदारांची सून म्हणून तू मिरवत असतेस, पण स्वानंदीच्या एका सही शिवाय आपण बँकेतनं पैसे काढू शकत नाही. कालपर्यंत या गोष्टीवर फक्त मी हसत होतो, पण आता बाहेरचे हसतंय. उद्या मला असं वाटतं जग सुद्धा असेल या गोष्टीवर. आणि हे सगळं कोणामुळे होत आहे? स्वानंदी बहिणीमुळे. स्टॉप इट सुजित, वाद झालं. माझ्यावर हसायचं नाही हा. आणि आज जी वेळ माझ्यावर आहे ना, एक दिवस ती वेळ तुझ्यावर सुद्धा येईल आणि तेव्हा कळेल तुला. आणि स्वानंदीच्या साईन शिवाय तू सुद्धा नाही रे पैसे काढू शकत. मला काय बोलतोयस तू? माझा अपमान करायची, मला इथे ताटकळत ठेवत गावभर हिंडायची हिंमत स्वानंदीला ना तुझ्यामुळे मिळते. मला सांग, नवरा म्हणून कधीतरी बाजू घेतोस माझी? कधीच नाही. त्या मणीकडून शिक काहीतरी. तो नेहमी स्वानंदीची बाजू घेऊन मला बोलत असतो, पण तू कधीच स्टँड घेत नाहीस रे. तू
तुझी डॅड समोर सुद्धा बोलायची हिंमत होत नाही सुजित. डॅड जेव्हा मणी समोर तुला कमी लेखत असतात तेव्हा काय करतोस तू? मान खाली घालून गप्प उभा असतोस आणि माझ्यावर असतोस. माझ्यावर नाही हसायचं. एक दिवस ही वेळ तुझ्यावर सुद्धा येणार आहे. सुजित 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 तुझा तिखटपणाच खूप आवडतो मला, पण हा तिखटपणा बाहेर ठेवायचा. सुजित सुजित सरपोतदार समोर नाही दाखवायचा. ओके 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 ओके. चल तुला आज एक गोष्ट सांगतो मी. आपलं लग्न आहे ना संचिता, ते माझ्यासाठी फक्त एक कॉम्प्रोमाइज आहे. त्यामुळे टिपिकल नवऱ्याकडनं जी अपेक्षा करतेस ना तू, माझ्याकडून नाही करायच्या. बायको म्हणून हक्क दाखवायचे नाहीत माझ्यावर. मी तुझ्याशी लग्न केलं ते माझ्या फायद्यासाठी. फायदा होतोय नाही ना? मग ज्या माणसांकडून फायदा होत नाही, ज्या बिझनेस मधून फायदा होत नाही, अशा माणसांना आणि अशा बिझनेसला सुजित सरपोतदार स्वतःच्या आयुष्यातनं बेदखल करतो, त्यांना काढून टाकतो. सरपोतदारांची सून असल्याचा जो काही पतंग उडवत असतेस ना जगभर, त्याचा मांजा माझ्या हातात आहे, विसरू नकोस. कधी अलगत मांजा तोडून टाकेल ना, कळणार पण नाही. हवेबरोबर उडत 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 कचऱ्यात जाऊन पडशील ना, कचऱ्यात, तेव्हा रिअलाइज होईल. एक काम सांगतो, इतके दिवस एक काम, जेव्हा स्वानंदीच्या बाळाला मारून टाकायचंय. जमतंय? जमतंय नाही ना? एकतर ते काम संपव, नाहीतर मी हे नातं संपवून टाकेन. सुजित संचिता संचिता, आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. आय विल शो यू. डिवोर्स पेपर्स. चल, एक आठवडा देतो तुला. एका आठवड्यात स्वानंदीचं बाळ संपव, नाही तर मी आपलं नातं संपवेन. सुजित संचिता, आय लव्ह यू खरंच, पण मी सांगितलंय ते काम करू के. मारे ना.